गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला दाखवत आहे साबुदाणा खिचडी. तर तुम्ही म्हणाल साबुदाणा खिचडी तर आपण ऑलरेडी कव्हर केली आहे, मग ही पुन्हा वेगळी रेसिपी का? तर आधी जी रेसिपी आपण केली होती ना साबुदाणा खिचडीची, ती आपण बटाटे फ्राय करून घेतले होते. म्हणजे कच्चा बटाटा कापून घेतला होता आणि मग त्याला डायरेक्टली फ्राय करून ती रेसिपी पुढे गेली होती. पण ह्या केसमध्ये ना मी तुम्हाला उकडलेल्या बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे इकडे आपण बटाटे आधीच बॉईल करून घेतले आहेत, तर ते मी बॉईल करून घेतलेत आणि त्याची स्किन काढून त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आहेत. तर ही थोडीशी पद्धत वेगळी आहे, म्हणून आय थॉट ऑफ शेअरिंग इवन दिस विथ यू. तर लोक वेगळ्या टाईपचे दोन्ही टाईपचे प्रिफर करतात. काही लोकांना उकडलेलेही खूप आवडतात आणि काही लोकांना फ्रायही आवडतात. तर कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने जर तुम्हाला बटाटा उकडायला आधी टाईम वगैरे मिळाला नसेल, तर तुम्ही इमिडिएटली रॉ बटाटा कट करून फ्राय करून मग खिचडी बनवू शकता. पण तुम्हाला स्पेसिफिकली जर बॉइल्ड हवं असेल कसा बनवायचा, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. नाव लेट्स चेक द इंग्रेडियंट्स ऑलमोस्ट सेम. बॉइल्ड पोटॅटो, ह्याच्यासाठी फोडणीसाठी जिरं, मिरची, मग साबुदाणा, तेल, मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि वरून घालायला कोथिंबीर. तर लेट्स स्टार्ट आवर रेसिपी. ओके फ्रेंड्स, तर आता हे काय होतं ना, की जेव्हा तुम्ही हे बटाटे ना हे बॉइल्ड असतात राईट. तर हे जर तुम्ही तेलामध्ये डिरेक्टली फ्राय केले ना, तर ते चिटकतात किंवा मग ते त्याचा एक वेगळा लेअर होतो आणि ते असे सुटतात तेलामध्ये, ते चिटकू शकतात पॅनला, करेक्ट. म्हणून आपण काय करतो. आणि सेकंड पॉईंट इज, जेव्हा आपण बटाटे असे बॉईल टाकतो ना, इट टेक्स लॉट ऑफ ऑइल. ते खूप ऑइल ॲब्झॉर्ब करतं. म्हणून जर आपल्याला हा अख्खा बटाट्याचा टेस्ट हवा असेल, तर आपण काय करतो ना, ह्या रेसिपीमध्ये ना हे बटाटे मी आधीच ह्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत. तर आता पुन्हा बघा तुम्ही, आपला साबुदाणा खूप छान भिजला आहे. हा मी काल रात्री भिजत टाकला होता. सो इट्स क्वाईट अ टाईम ह्याला भिजून झालं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 18-20 आवर्सच्या वरती. तर नाही, आय डोंट थिंक 18-20, प्रॉब्ली 14-15 आवर्स झाले असतील भिजून. ठीक आहे. तर हे मी असं ह्याच्यामध्येच ना ह्याला मिक्स करून घेणार आहे ह्या बटाट्याला. ठीक आहे. तर तुम्ही हे जर डायरेक्ट तेलात टाकले ना, तर ते चिटकतात आणि मग ते खूप डिफिकल्ट होतं, ते काढावे लागतात पॅनमधून वगैरे. तर दिस इज द वे यू हॅव टू कुक द, इफ यू आर डुईंग द बॉइल्ड रेसिपी, यू हॅव टू मिक्स इट डिरेक्टली साबुदाण्यामध्ये. ठीक आहे. हे ओके. आता तुम्ही जसं बघताय फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवते. इथे आपण पॅन घेतला आहे, गॅस ऑन केला आहे, पॅन घेतला आहे. तर आता आपण ह्याच्यात घालूया तेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक डेमो देण्यासाठी ना एक बटाटा दाखवते, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल की आपण बटाटा का असा घेतला आहे, म्हणजे ह्याच्यात मिक्स केला आहे. तर जेव्हा आपण रॉ बटाटा घेतो ना, तर तो बटाटा कच्चा असल्यामुळे तो चिटकत नाही खाली. पण तुम्ही जर हा बटाटा घेतला, तर तुम्ही बघाल ते तेलही खूप ॲब्झॉर्ब करतं. आणि हे बघा, तुम्ही बघताय इथे बटाटा चिटकला आहे. तर हा बटाटा ना असा चिटकू शकतो, हे बघा. आणि ते तेलही खूप ॲब्झॉर्ब करतं. फक्त जिथे जिथे मी मूव्ह करते ना, तिथे तो बटाटा चिटकला आहे. तर त्यामुळे बटाटा चिटकण्याची खूप शक्यता असते, है की नाही. जर तुम्ही ते कच्चा बटाटा घेतला ना, तर चिटकत नाही. पण हा बघा, आणि मग हा सगळीकडे तो असा लागू शकतो, करेक्ट. म्हणून आपण त्याला इथे साबुदाण्यामध्येच मिक्स करून घेतलं आहे. ठीक आहे. आता आपण वळूया रेसिपीकडे. तर सर्वप्रथम तेल घातल्यावर आपण टाकणार आहोत जिरं. इवन तेलामध्ये तुम्ही 1 चमचा जर तूप पण टाकलत ना, तो पण खूप छान फ्लेवर देतो साबुदाणा खिचडीला. पण मी तसं रेग्युलरली काही घालत नाही तूप. इवन इट टेस्ट बेटर, बट विथ तूप इट कॅन टेस्ट लिटल डिफरंट अँड नाईस. ओके. आता आपण टाकूया मिरची. मिरची तेलात घातली ना, तर त्याचा फ्लेवर आणि हे खूप छान उतरतो फोडणीमध्ये. त्याची स्पाइस आणि फ्लेवर ना चांगला उतरतो. तुम्ही स्टार्टिंगलाच मिरची घातली तर ते छान तेलामध्ये फ्राय होतं. आता आपण गॅस कमीच ठेवला आहे. आणि जसं तुम्ही बघता, आपलं जिरं पण चांगलं
तडतडलं आहे. आता ह्या फोडणीमध्ये ना आपण आपल्या कोथिंबीरचे स्टॉक्स घालून घेऊ. ते एकदम शिजतील आणि त्या तडक्याला खूप छान फ्लेवर येतो. So friends, I know this recipes could be repetitive किंवा खूप कॉमन रेसिपीज पण असतील ह्या, पण हे काही टिप्स असतात ना जे बिगनर्सला माहिती नसतात. तर इनिशियली कुकिंग करताना लॉट ऑफ पीपल स्ट्रगल, जे त्यांना रेसिपी कळत नाही कुठे चुकते. म्हणून आय ट्राय टू गिव्ह दिस फीडबॅक इन्फॉर्मेशन, कारण बऱ्याचदा मी पण स्टार्टिंगला माझी पण रेसिपीज गडबडल्या होत्या अँड फॉर मेनी टाइम्स आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग रॉंग. आणि मग आय ट्राय टू फिगर आउट ओके प्रॉब्ली लेट्स ट्राय दिस, लेट्स ट्राय दॅट, अँड दॅट्स वाय आय लाईक शेअरिंग इट विथ यू गाईज. ओके, आता आपण स्टॉक्स टाकले आहेत. आता आपण ह्या पॉईंटला ना हे साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण आहे ना हे मिक्स करून घेऊ. आपण थोडं थोडं घेऊया कारण आज साबुदाणे आहेत भरपूर. आपला साबुदाणा पण छान शिजला आहे. थोडंही पाणी राहिलं नाही आहे आणि तसं मस्त एकदम शिजला साबुदाणा, सेपरेट आणि मोठा पण झालेला आहे. दिस इज अ परफेक्ट कन्सिस्टन्सी हाव अ साबुदाणा शुड बी सोप्ड. आता मी ह्याला थोडंसं हलवून घेत आहे. आता आपण बॉईल करताना पण मीठ टाकलं नव्हतं बटाट्याला. ओके, जनरली आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा आपण जनरली हे करून घेतो, बटाटा असं मीठ घालून घेतो फ्राय करताना. पण अजून ह्या पॉईंटपर्यंत तरी आपण काही घातलं नाही आहे. ह्या पॉईंटला ना आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. शुअर की सगळ्या भागाला व्यवस्थित मीठ लागतं आहे, नाही तर कुठला तरी एकच कोपरा खूप सॉल्टी लागतो आणि बाकीच्या ठिकाणी मीठ लागत नाही. हाताने तुम्हाला घालायला जमत असेल तर एकदम उत्तम, पण मग सारखे हात धुवायला लागतो. आता आपण काय करूया ना, आता आपण ह्याला जसं तुम्हाला इव्हन मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की साबुदाणे जेव्हा पूर्ण शिजलेले नसतात, म्हणजे शिजायच्या आधी ना ते असे पांढरे दिसतात, प्रॉपर व्हाईट दिसतात. पण जेव्हा ते शिजायला लागतात ना तर हे बघा जसं हा ट्रान्सल्युसेंट आहे ना तसे असे ट्रान्सल्युसेंट होत जातात. ते बघा दिस इज अ ट्रान्सल्युसेंट वन, आणि त्यात तुम्ही बघायला तर सॉफ्ट पण आहे आणि हे बघा हे हार्ड आहे, हे अजून शिजायचे बाकी आहेत. तर आता आपण 1-2 मिनटं त्याला झाकून ठेवूया पूर्ण शिजेपर्यंत. ओके, आता आपण चेक करूया काय स्टेटस आहे. ओके, खूप जास्त वेळ ठेवलं तर मग ते लागू शकतं. जसं बघताय तुम्ही ऑलरेडी थोडंसं लागलं आहे राईट, काही प्रॉब्लेम नाही. आपण शेंगदाणा टाकलं की ते सगळं सुटसुटीत होणार आहे. आता तुम्ही डेफिनेटली बघू शकता ना कॅमेरामध्ये, म्हणजे आय होप यू आर एबल टू सी, कारण सी हे बघा हे कुठे कुठे व्हाईट दिसत आहेत, कुठे कुठे ट्रान्सल्युसेंट दिसत आहेत. सो ट्रान्सल्युसेंट आहे ते व्यवस्थित शिजलेले आहेत. ठीक आहे, आणि हे शिजायचे बाकी आहेत खरे, ते मी शिजतील. आता आपण काय करणार आहोत ना, या पॉईंटला आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. ओके, शेंगदाण्याचा कूट पण असं व्यवस्थित सगळीकडे लागेल असा काढून ठेवते. आणि या शेंगदाण्याचं कुटाचं कोटिंग आलं ना साबुदाण्याला की ती आणखी छान होते, आणखी मोठी मस्त होते, सेपरेट होते आणि त्याचा साईज पण वाढतो साबुदाण्याचा. म्हणजे बेसिकली ती पुरवठाला पण येते. हे बघा आणखी थोडंसं घालून घेणार आहे मी. आणि परत ही पण रेसिपी रेकमेंडेड आहे की तुम्ही पॅनमध्ये बनवा. हे पण मी मातीच्या भांड्यात बनवत नाही फॉर वन रिझन की हे आपल्याला स्टर कुक करून घ्यायचं, म्हणजे याच्यात हे थोडं विदाऊट
वॉटर ही बनते राईट. हे थोडंसं ऑइल आणि हे परतायला इझी पडतं ऑइलमध्ये, ह्याचा चिटकलं नाही पाहिजे. कारण जर तुम्ही ही जर ह्याच्यामध्ये बनवायला गेलात ना क्ले पॉटमध्ये, तर कदाचित ती अशी चिटकण्याच्या खाली जास्त चान्सेस आहेत. तर तुम्ही आपला आपल्या साबुदाण्याची साईज जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं ना कुकिंग, तर साबुदाणा कसा होता आणि आता तुम्ही बघताय कसे मोठे मोठे झालेत ना साबुदाणे. आता ह्या पॉईंटला ना आपण मीठ चेक करून घेऊ. आता पुन्हा कसं असतं ना फ्रेंड्स, आपल्याला असं वाटतं की इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग राईट टू हॅव बॉइल्ड, तुम्ही पहिलं पटेटोजला बॉईल करा आणि मग हे करा. पण देर इज अ सर्टन ऑडियन्स फॉर अस ऑल्सो ज्यांना बॉइल्ड प्रिफर करतात. ते इवन पोह्यामध्ये पण ते जास्त प्रिफर करतात की बॉइल्ड पटॅटो घालणं. त्याची टेस्ट एक वेगळी येते. त्यामुळे वी हॅव टू इन्व्हेस्ट टाईम. थोडंसं मीठ हवं आहे आपल्याला. आणि आपली ही खिचडी मस्त एकदम सॉफ्ट झाली आहे. आता मी याच्यात थोडंसं आणखी मीठ घालणार आहे, कारण पोटॅटोज आहेत ना, पोटॅटोजला पण जास्त मीठ लागतं, त्यामुळे थोडं जास्त घालावं लागेल. हे बघा, तुम्ही बघताय, तुम्हाला हे असं बघूनच, मी जेव्हा हे फिरवते ते बघूनच तुम्हाला कळत असेल की आपली हे बघा किती छान सॉफ्ट झालं आणि असे छान खुले चालेल. आणि तसं एक प्रत्येक साबुदाणा आता जसं तुम्ही बघता बघा किती छान शिजला आहे. आता हे ऑलमोस्ट झालं आहे. फक्त एकदा मी मीठ चेक करते आणि मग आपण कोरिअँडर घालून वी कॅन सर्व इट. ओके फ्रेंड्स, आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही कोथिंबीर घालून घेऊ. ओके, तर माझी पण स्टार्टिंगला साबुदाणा खिचडी गडबड करायची, तर मी खूप ट्रायल केले, खूप पद्धती ट्राय केल्या. अँड आय फिगर इट आउट माय सेल्फ व्हॉट इज द बेस्ट वे. त्याच्यामध्ये बटाटेही खाली लागत नाही आहे, ते चांगले असे बॉइल्ड पण राहत आहेत. आणि इवन साबुदाणे कसे व्यवस्थित शिजत आहेत. कधी कधी साबुदाणे कच्चे राहतात किंवा एकदम असे कडक राहतात, मग ते पोटालाही चांगले नसतात आणि खातानाही त्याचा त्रास होतो किंवा खाली साबुदाणाच खूप चिटकतो. तर ही जी पद्धत आहे ना आपण जशी केली, आणि जर शेंगदाण्याचं असं कूट घातलं ना तुम्ही थोडं फाईनवालं, तर त्याचं एक कोटिंग तयार होतं साबुदाण्यावर आणि मग ते तो साबुदाणा चिटकत नाही. सो फायनली फ्रेंड्स, कशी वाटते तुम्हाला आपली साबुदाणा खिचडी? बघून तरी तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा. तुम्ही स्मेल तर नाही घेऊ शकत, पण ही रेसिपी जशी मी सांगितली तशी तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला आवडते का. आय विल बी व्हेरी हॅपी इफ यू कॅन इवन कमेंट इफ इट वर्क्स फॉर यू. अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक यू. बाय बाय.